नमस्ते, मी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी प्रायव्हेट लिमिटेड, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. आज आपण ब्लड प्रेशर या विषयावर बोलत आहोत. ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर आपल्या ज्या आर्टरीज असतात, रक्तवाहिन्या, ज्यातून शुद्ध रक्त शरीराला पुरवलं जाते, त्या रक्तवाहिन्यांवर रक्ताचं जे प्रेशर क्रिएट होतंय, रक्तवाहिन्यांमधनं ब्लड जाताना, त्याला ब्लड प्रेशर असं बोललं जातं. हे ब्लड प्रेशर जर जास्त झालं तर त्याला हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. हे ब्लड प्रेशर जर कमी झालं तर त्याला हायपोटेन्शन असं म्हटलं जातं. तर कमी आणि जास्त ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर सरासरी जी काढली जाते, स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं ब्लड प्रेशर मोजण्याचं यंत्र असतं, ज्याला मर्क्युरी ज्यामध्ये असतो, आणि ते मिलीमीटर HG असं मोजलं जातं. 120-80 जर ब्लड प्रेशर आलं तर त्याला नॉर्मल असं म्हटलं जातं. पण आयडियली 130 सिस्टोलिक आणि 90 डायस्टोलिक जरी ब्लड प्रेशर असेल तर त्याला सध्या नॉर्मल ब्लड प्रेशर असं समजलं जातं. 130 पेक्षा वरचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि 90 पेक्षा खाली म्हणजे 70 असं जर आलं किंवा 70 पेक्षा खाली तर त्याला आपण हायपोटेन्शन म्हणजे कमी ब्लड प्रेशर असणं असं म्हणू शकतो.